नमस्कार सर्वांना. नवोदयचा आज 11वा धडा कोणाचे प्रकार व त्याचे उपयोजन यामधील स्वाध्याय 11 पाहणार आहोत. पहा, या चॅनलवर तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे जे धडे आहेत नवोदयचे सर्व स्वाध्याय मागील तुम्ही या चॅनलवर पाहू शकता. चला तर आपण 11 स्वाध्यायाला सुरुवात करूया. ठीक आहे. यातील पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी सरळ कोणाचे माप कोणते आहे? बघा, सरळ कोन तुम्हाला या ठिकाणी कोणाची माहिती पूर्ण असायला हवी आहे. बघा, सरळ कोन हा असा असतो आणि याचं माप असते 180 अंश. ऑप्शन नंबर 2 नंबर. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. हा दुसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती आकृती प्रविशाल कोणाची आहे? बघा, या अगोदर आपल्याला प्रविशाल कोन म्हणजे काय हे माहिती असायला हवे. बघा, प्रविशाल कोन म्हणजे ज्या कोणाचे माप 180 अंशापेक्षा जास्त असते परंतु 360 अंशापेक्षा कमी असते, अशा कोणाला आपण प्रविशाल कोन असं म्हणतो. तर याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न तिसरा आहे, डॅश डॅश कोण तयार करतात? पहा, या ठिकाणी 2 रेषा, 2 रेषाखंड, 2 किरण आणि सामायिक बिंदू असणारे 2 रेषाखंड हे ऑप्शन बरोबर येते. बघा, सामायिक बिंदू असलेले रेषाखंड याचा अर्थ हा एक रेषाखंड आणि हा जर सामायिक बिंदू पकडला तर हा एक रेषाखंड, म्हणजे असा कोन तयार होतो. ऑप्शन नंबर 4 उत्तर असेलच. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, कात्रीच्या जोडलेल्या पात्यामध्ये पुढीलपैकी कोणता कोन तयार होणार नाही म्हणता येईल. पहा, या ठिकाणी आपण प्रत्यक्षरित्या अशी कातर जर घेतली एक, तर पहा हे जे 2 पाते आहेत हे एक आणि हा एक, तर या ठिकाणी आपण याच्यापासून हे बघा 90 अंशाचा कोन म्हणजेच काटकोन तयार होतो. त्यानंतर लघुकोनही तयार होतो आणि विशाल कोनही तयार होतो. या ठिकाणी प्रविशाल कोन तयार होत नाही, कारण प्रविशाल कोनाचं माप 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी असते, म्हणजे ऑप्शन नंबर 1 येईल याचं. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या घड्याळाच्या 2 काट्यामध्ये काटकोन तयार होतो? काटकोन हा 90 अंशाचा असतो, हे लक्षात घ्या. पहा, या ठिकाणी 6च्या या साईडला येईल, थोडंसं असं असेल ही आकृती. ठीक आहे. तर याचा ऑप्शन नंबर 1 येईल, कारण बघा या ठिकाणी काटकोन तयार होतो. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. 5वा प्रश्न, मध्यान्होत्तर 3:45 वाजता म्हणजे 3:45 PM ला घड्याळात मिनिट व तास काट्यामध्ये कोणता कोन तयार होतो असं विचारले. पहा, तर या ठिकाणी ही घड्याळ आहे आणि बघा या ठिकाणी तास काटा आणि मिनिट काटा, याच्यामध्ये आपल्याला विशाल कोन दिसेल. कोणता दिसेल? विशाल कोन. पहा, तुम्हाला असा काटकोन 90 अंशाचा असतो. लघुकोन हा 90 पेक्षा कसा असतो? कमी असतो. 90 पेक्षा कमी म्हणजेच या ठिकाणी 80 70 किती असू शकतो. आणि विशाल कोन म्हणजे काटकोनापेक्षा थोडा मोठा, म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी, म्हणजे कोणताही असू शकतो. हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. पुढील प्रश्नाकडे वळूया. चला तर 7वा प्रश्न पाहूया आपण. पुढीलपैकी कशामध्ये कोणाचा उपयोग केला जात नाही म्हणते? 2 रेषाखंडामधील वळणाचे प्रमाण, सागराची खोली मोजणे याच्यामध्ये करता येणार नाही आपल्याला, आणि इमारतीचे मोजमाप, क्रीडा स्पर्धा. ऑप्शन नंबर C येईल आपलं, फक्त B या ठिकाणी चुकीचं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. 8 नंबरचा प्रश्न, पूर्ण कोनाचे माप किती असते? पहा, पूर्ण कोनाचे माप 360 अंश असते. ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्नाकडे वळूया. 9 नंबरचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत कोणांची संख्या विचारली आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला याच्यासाठी आपल्याला जे कोण आहेत त्याला नंबर द्यायचे 1 2 3 आणि या सर्वांची काय करायची बेरीज. 1 + 2 + 3 बरोबर 6, म्हणजे या आकृतीमध्ये आपल्याला 6 कोन पाहायला मिळतील. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. अशी कुठली आकृती आली, समजा याच्यामध्ये कोन किती असा जरी प्रश्न आला तर याला आपण 1 2 3 4 नंबर द्यायचे आणि 4 3 2 1 यांची काय करायची बेरीज करायची, 10 येईल. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न 10वा असेल आणि 11व्या धड्यामधील हा शेवटचा प्रश्न असेल. ठीक आहे. तर पहा, सोबतच्या चौकोनात किती
कोण तयार झाले आहेत हे कोण विचारले. बघा या ठिकाणी हा एक होईल 2 3 4 5 6 आणि हा दोन्ही मिळून एक होईल 7 आणि हा दोन्ही मिळून एक होईल 8. ऑप्शन 4 या ठिकाणी. अशा पद्धतीने आपण 11व्या धड्यातील स्वाध्याय स्पष्टीकरणासहित पाहिला आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.